3,500हून अधिक कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामाला जुंपल्यानं ठाणे महापालिकेची कर वसुली बोंबलली असल्याचं समोर आले। प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पालिकेच्या तिजोरीत 1 महिन्याचा पगार देता येईल इतकेच 95 कोटी 25 लाख रुपये शिल्लक असल्याचं उघड झाले। त्यामुळे प्रशासन चांगलंच टेन्शनमध्ये आलं असून आता खर्च भागवायचा कसा, पालिकेचा डोलारा चालवायचा कसा असा प्रश्न पडलाय। ठाणे महापालिकेत सध्याच्या घडीला एकूण 5,184 अधिकारी आणि कर्मचारी कामावर रुजू आहेत। यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि टीएमटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिना 120 कोटी रुपयांचा खर्च केला जातो। मात्र ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघे 95 कोटी 25 लाख रुपये शिल्लक आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पालिकेतील 3,500हून अधिक कर्मचारी अधिकारी जुंपल्यानं सर्व प्रकारच्या कररूपी उत्पन्नाची वसुली थंडावली। परंतु आता निवडणुका संपल्या असून पालिकेचा गाडा चालवण्यासाठी वसुलीची मोहीम जोरदारपणे राबवण्यास प्रशासनानं सुरुवात केली आहे। दरम्यान केंद्र सरकारकडून जीएसटी स्वरूपात दर महिना 94 कोटी रुपये येतात। हे पैसे फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होत असून पाणीपट्टी, घरपट्टी तसंच शहर विकासाच्या उत्पन्नावर पालिकेची आर्थिक भिस्त आहे। ठाणे महापालिकेवर मिंदे गटाचं वर्चस्व आहे। गेल्या 2.5 वर्षांपासून पालिकेवर प्रशासकीय राजवट असली तरी राज्यातील सत्तेतील पॉवरमुळे सर्व सूत्रे मिंदे गटच चालवत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे गरज नसताना देखील अनेक ठिकाणी अनावश्यक उधळपट्टी केल्यानं पालिकेचा आर्थिक कणाच मोडला असून प्रशासकाच्या आडून मिज्ञांनी पालिका धुवून खाल्ल्याचा आरोप ठाणेकरांमधून होत आहे। त्यातच आता विधानसभा निवडणुकांमुळे विविध कररूपी मिळणारं उत्पन्न लटकल्यानं त्याचा जबरदस्त फटका पालिकेच्या तिजोरीवर बसलाय। लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे खोटे नरेटिव्ह चालले, परंतु विधानसभा निवडणुकीत झिरो झाले तेव्हा खोट्या नरेटिव्हचा फटका कसा बसतो हे विरोधकांना कळलं असेल अशी शालजोडीतील टीका आमदार संजय केळकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे। सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएमबाबत स्पष्टता केल्यानंतरही तक्रारी करणाऱ्या विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही आमदार केळकर यांनी दिलाय। ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीसह मनसेचे पानिपत करून 58,000च्या मताधिक्यानं निवडून आलेल्या भाजपच्या आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होण्याचा क्षण भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण असल्याचं सांगत 2.5 वर्षांपूर्वी फडणवीस यांनी वरिष्ठांचा निर्णय खिलाडू वृत्तीनं स्वीकारल्याची आठवण जागवली। विरोधक ईव्हीएम आणि मतमोजणीवर आक्षेप नोंदवत असल्याबाबत विचारलं असता आमदार केळकर यांनी सर्वोच्च न्यायालयानं याबाबत स्पष्टता केल्यानंतरही ही मंडळी अजूनही मतमोजणी आणि ईव्हीएम मध्येच आहेत, त्यांना दुसरा काही विषयच नाही। खरं म्हणजे विरोधकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। सारखे खोटे नरेटिव्ह वापरले तर कसा फटका बसतो हे त्यांना आता कळलं असेलच। तेव्हा विरोधकांनी बोलत राहावं, तेवढा जनतेचा रोष पुढच्या काळात पण त्यांना पाहायला मिळेल असं भाकीतही आमदार केळकर यांनी केलं आहे। खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना मनाई आहे, परंतु अनेक पोलीस त्यांचं उल्लंघन करताना दिसून येतात। आता अशा पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे। खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश 2 वर्षांपूर्वी राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले होते। मात्र त्या सूचनेचा वाहतूक पोलिसांना विसर पडल्याचं चित्र आहे। मुंबईत सिग्नलवर पोलीस मोबाईलवरून फोटो काढताना दिसतात। वाहतूक पोलिसांना ई चलन मशीन दिलेली असताना देखील सर्रास मोबाईलनं वाहनांचे फोटो काढले जातात। बऱ्याचदा नियम मोडणाऱ्यांना कारवाई कशासाठी होत आहे हे कळत सुद्धा नाही। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांनी मोबाईलमध्ये टिपल्यानंतर त्यांच्या घरीच दंडाचं चलन पाठवलं जातं। आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना त्या गाड्यांचे खासगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांनाच महागात पडणार आहे। त्यामुळे यापुढे वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई चलन मशीनचाच वापर करावा लागणार आहे। वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करताना पोलीस स्वतःच्या खासगी मोबाईलवर वाहनाचा फोटो अथवा चित्रीकरण करून काही कालावधीनंतर ई चलन मशीनमध्ये फोटो अपलोड करतात।
तसंच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचे फोटो टाकतात। त्यामुळे गाडी कोणती आहे हे ओळखणं कठीण होतं। यापुढे गाडीचा संपूर्ण फोटो काढणंही बंधनकारक असणार आहे। आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे जिल्ह्याची हवेची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालानुसार मध्यम पातळीवर नोंदवण्यात आली आहे। जिल्ह्यातील ठाणे शहरात सरासरी 140, नवी मुंबईमध्ये 140, बदलापूर येथे 160हून अधिक निर्देशांक नोंदवण्यात आला आहे। हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी या गुणवत्तेमुळे हृदयरोग, श्वसनाचे त्रास, फुफ्फुसांसंदर्भातील आजार असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो। सरकारी अहवालानुसार जिल्ह्याची हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी qi.in या संकेतस्थळानुसार ठाणे जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता वाईट पातळीवर नोंदवण्यात आली आहे। देशात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता वाईट होऊन प्रदूषण वाढले। ठाणे जिल्ह्यातही हवेची गुणवत्ता वाईट पातळीवर असल्याची नोंद aqi.in या संकेतस्थळावरील आकडेवारीतून समोर आली आहे। हिवाळ्यामध्ये हवेतील गारव्यामुळे धुलीकण तळामधील भागात तरंगत असतात, त्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होऊन प्रदूषण होत असतं। aqi.inच्या निर्देशकानुसार ठाणे जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता मागील आठवड्याभरापासून वाईट स्थितीत आहे। ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता सरासरी 112 ते 118, भिवंडी शहरातील हवेची गुणवत्ता ही 105 ते 116 आणि कल्याण शहराची 107 ते 118 इतक्या सरासरी प्रमाणात आहे। तसंच नवी मुंबईतील ऐरोली शहराची गुणवत्ता 110 ते 120 इतक्या प्रमाणात आहे। हवेची गुणवत्ता सकाळच्या वेळेत अधिक वाईट असते, त्यामुळे सकाळी कामानिमित्तानं बाहेर पडणारे नागरिक, शाळकरी मुलं आणि चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास अधिक जाणवू शकतो। तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या निर्देशांकानुसार ठाणे जिल्ह्याची हवेची गुणवत्ता मध्यम पातळीवर नोंदवण्यात आली आहे। जिल्ह्यातील ठाणे शहरात सरासरी 140, नवी मुंबई येथे 140, बदलापूर येथे 160हून अधिक निर्देशांक नोंदवण्यात आला। सरकारी निर्देशांकानुसार 101 ते 200 ही पातळी मध्यम म्हणून नोंदवली जाते। असं असलं तरी या निर्देशकांमुळे हृदयरोग, श्वसनाचा त्रास, फुफ्फुसांसंदर्भातील आजार असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो, असंही स्पष्टीकरण करण्यात आले। ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी EVM मशीनच्या विश्वासार्हतेवर संशय व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेतील घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याची मागणी केली आहे। त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतदान प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचं सांगितलं। आव्हाड यांनी मतमोजणी आणि EVM मशीनच्या ऑपरेशन्सवर अनेक मुद्दे मांडलेत। आम्हाला जुने मशीन दाखवले जात नाही, रिकाउंटिंग केवळ 5% डेटा तपासून केलं जातं आणि मतांचे आकडे अचानक बदलतात। त्यांनी दावा केला की 2019 ते 2024 दरम्यान 46 लाख नव्या मतदारांची भर पडली, जे संशयास्पद असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। मतदान प्रक्रिया पारदर्शक नसल्यामुळे अनेक उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे। दुबार मतदार अजूनही अस्तित्वात आहेत आणि निवडणूक आयोगाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। आव्हाड यांनी बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली आणि निवडणूक आयोगाला उत्तरदायित्व स्वीकारण्याचं आवाहन केलं। आज आपण दुर्लक्ष केल्यास लोकशाहीचं नुकसान होईल असा इशाराही आव्हाड यांनी दिलाय। की एवढं मतदान झालेलं आहे तर असं दुसरं कुठलं मशीन येतं की जे म्हणतं नाही एवढं नाही एवढं झालंय, हे कसं शक्य होईल?
एखादा टक्का आपण समजू शकतो बॅलेट पेपर, ते काय ते पोस्टल बॅलेट, हा बॅलेट, टू बॅलेट, ते 1% डिस्काउंट देतो आपण. 7-7%, 70 लाख मतदान वाढू शकतं. आणि हे पॅटर्नाइज्ड वोटिंग कसं येतं की कोल्हापूरला एक पॅटर्न आहे, नाशिकला एक पॅटर्न आहे, साताऱ्याला एक पॅटर्न आहे,